लाईफमध्ये ना कधी कधी खूप स्टक वाटतं, मूड खराब झालेला असतो, काय करावं काही कळत नाही, काहीतरी एस्केप वे पाहिजे असतो. अँड देन अशा सिच्युएशनमध्ये मी एखादी कादंबरी नॉवेल वाचायला घेते ज्याच्यामधलं सगळं काही काल्पनिक असतं, पण वाचताना सगळं रिअल वाटायला लागतं. त्यातल्या फिक्शनल कॅरेक्टर्सचे प्रॉब्लेम हे मला माझे प्रॉब्लेम्स वाटायला लागतात. आणि तेव्हा असं वाटतं की यार म्हणजे माझी लाईफ आणि त्यांची लाईफ कुठेतरी मिळती जुळती आहे. सो माझ्या प्रॉब्लेम्सपासून मी पळत होते आणि मी त्यांच्या प्रॉब्लेम्समध्ये अडकते. आणि मग मला लक्षात येते की यार मी स्वतःवरती काही कामच नाही करत आहे, माझी पर्सनॅलिटी काही डेव्हलप होतच नाही आहे. मग मी सेल्फ हेल्प मोटिवेशनल पुस्तकं वाचायला चालू करते आणि मग असं वाटतं की यार पूर्ण जग पुढे चाललं आहे आणि मी एकटीच मागं पडली आहे, मी काय करू. माझे प्रॉब्लेम्स सॉल्विंग स्किल्स मी डेव्हलप केले पाहिजेत. पण हे सगळं पुस्तक वाचनाच्या सवयीपासून तुम्ही कितीही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तिकडे जा, प्रॉब्लेम तुम्हालाच सॉल्व्ह करायचे आहेत. कुठलं पुस्तक कुठलं फिक्शनल कॅरेक्टर कधीच येऊन तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करणार आहे. तुम्हाला टेम्पररी डिस्ट्रॅक्शन देऊ शकतात की थोडंसं डोपामाइन तुम्हाला पुस्तक वाचल्यावर मिळू शकतं. बट तुमच्यासोबत असं कधी झालंय का मला नक्की सांगा.